और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा सन्माननीय अमित ठाकरे यांचा जय हो। कल्याण पूर्वेत सातत्याने होणारी वाहतूक कोंडी सोडवण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली असून याबाबत मनसेच्या शिष्टमंडळाने कल्याण पूर्वेतील वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन निवेदन दिलंय। पुढील 7 दिवसात वाहतूक कोंडी न सुटल्यास मनसेच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। यावेळी उपशहर अध्यक्ष योगेश गव्हाणे, जिल्हा सचिव संदीप नावगे, बंड्या पिंगळे, स्वप्नील पंडित, विभाग अध्यक्ष संजय बिरंजे व मनसे महिला पदाधिकारी उपस्थित होत्या। कल्याण पूर्व परिसरात गेले काही महिने सातत्याने वाहतूक कोंडीचा त्रास कल्याणकर नागरिकांना होतोय। कल्याण पूर्व परिसरातील पुणा लिंक रोडवरील वाहतूक कोंडी ही मोठ्या व अवजड वाहने यांच्यामुळे होतीये। अवजड वाहने ही राजरोसपणे मर्यादा क्षमतेपेक्षा जास्त माल वाहतूक करत आहेत। ही बाब वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आणून देखील परंतु आजतागायत कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाहीये। काही दिवसांपूर्वी याच अवजड व जड वाहनांमुळे कल्याण पूर्वमधील मुख्य वाहतूक रस्ता पुणा लिंक रोड येथे मोठे अपघात घडून आलेत। या अपघातात जीवितहानीही झाली आहे। झालेल्या जीवितहानीमधून कोणत्याही प्रकारचा बोध वाहतूक विभागाने घेतलेला नाहीये। हे कल्याणकर नागरिकांचं दुर्दैव असून या अवजड व क्षमतेपेक्षा जास्त माल वाहतूक करणाऱ्या वाहनांचा योग्य तो निर्णय वाहतूक पोलिसांनी घ्यावा। पुढील 7 दिवसात जर अवजड व क्षमतेपेक्षा जास्त माल वाहतूक करणाऱ्या वाहनांपासून कल्याणकर नागरिकांना सुटका मिळाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा मनसेचे उपशहर अध्यक्ष योगेश गव्हाणे यांनी दिलाय। सातत्याने कल्याण पूर्वेमध्ये अवजड वाहने आणि क्षमतेपेक्षाही जास्त माल वाहतूक होण्याचा जो प्रकार चालू होता याला कुठेतरी आळा बसावा आणि आम्ही सातत्याने प्रशासनाच्या निदर्शनं आणून देत होतो की ही गोष्ट चुकीची आहे। गेले काही दिवस जर ह्या अवजड वाहनामुळे जीवितहानी झालेली आहे, जर ह्या सगळ्या दुर्घटना घडून पण प्रशासनाचा जाग येत नसेल तर त्याचं मोठं दुर्भाग्य आम्ही समजतो। या संदर्भामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रशासनाला पुढे 7 दिवसाचा अवधी दिलेला आहे। जर ह्या घटनेमधून जर यांनी योग्य तो बोध घेतला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून नागरिकांना, कल्याणकर नागरिकांना ह्या वाहतूक कोंडीतून नक्कीच सुटका करून देईल आणि जे अवजड वाहने जी क्षमतेपेक्षाही भरून वाहत आहेत त्यांचा योग्य तो निकाल नक्कीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना काढेल एवढं नक्की सांगतो आम्ही तुम्हाला। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।